सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी काही मित्रांना वाचवण्यासाठी जामखेडकरांना वेठीस धरले. आमदार रोहित पवार. मित्रांना वाचवण्यासाठी जामखेडकरांना वेठीस धरलं. रोहित पवारांचा आरोप. रोहित पवारांचा राम शिंदेंवर थेट निशाणा. नीट पेपर फुटीवर संताप. जामखेडच्या राजकारणात आता मोठी खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत काही मित्रांना वाचवण्यासाठी जामखेडकरांना वेठीस धरले जात आहे असा थेट निशाणा साधला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 3 वर्षांपासून रखडले असून जामखेडमधील अतिक्रमण हटवण्यामध्ये दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले, इतर शहरांमध्ये अतिक्रमण हटवले जाते, पण जामखेडमध्ये काही लोकांना संरक्षण दिले जात आहे. याचवेळी त्यांनी समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि नीट पेपरफुटी प्रकरणावरही सरकारवर हल्लाबोल केला. जमिनींचे व्यवहार आधीच ठरवून काही लोकांनी कोट्यवधी कमावले, तर नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असा गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान या वक्तव्यांमुळे जामखेडसह राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अशाच ताज्या आणि अपडेट बातम्यांसाठी पाहत रहा स्टार इंडिया वन न्यूज. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार सुदाम वराट, जामखेड. सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल खूप महाग झालं आणि परदेशी दौरा करू नका. आज शरदचंद्र पवार साहेबांनी एक लेटर लिहिलं की सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे, तर त्याबद्दल काय वाटतं का? एक समजून घ्या की पेट्रोल डिझेलचे भाव का वाढलेत आज. त्याचं मुख्य कारण आहे की आपलं जे देशातलं परराष्ट्र धोरण आहे ते गणलंय नाही तर फसलंय. इराणबरोबर ज्या पद्धतीचे आपले संबंध होते ते या सरकारला नीट ठेवता आले नाही. अमेरिकेसमोर आणि इस्रायलसमोर मैत्री दाखवण्याच्या नादामध्ये, झप्पी देण्याच्या नादामध्ये देशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे, पवारसाहेबांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की परराष्ट्र धोरण करण्यामध्ये व या देशामध्ये जी अडचणीची परिस्थिती आज आलेली आहे, गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, प्लास्टिक महाग झालं आहे, त्याच्याचबरोबर जे खतं आहेत ती महाग झालेली आहेत. या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला जर देश म्हणून मात करायची असेल तर एकत्रित येणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आदरणीय पवारसाहेबांनी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलं गेलं असेल असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर तेल खाऊ नये आणि अजून बाहेर फिरणं करू नये, म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. कारण का लोकांनी मतदान तुम्हाला कशासाठी दिलं आहे की तुम्ही सत्तेत यावं आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना सेवा द्यावी. आता इथंच लोकांना तुम्ही सांगताय की हे करा आणि ते करा. त्याच्याचबरोबर दुर्दैव असं सोन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोन्याच्या व्यवहारामध्ये आणि दागिने करण्यामध्ये अनेक मजूर असतात, अनेक काम करणारे लोक असतात, करोडो लोक या देशामध्ये काम करतात. सोनं घेऊ नका असं तुम्ही बोललात वर्षभर, तर त्या व्यवसायामध्ये जी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते आणि तिथं जर लोक बेरोजगार झाली तर काय, ज्याला जमते ते घेत आहेत. पण देशातले अनेक लोक आज जर बघितलं तर त्यांच्याकडे असणारं सोनं हेच कुठेतरी तारण देऊन त्याच्यावर पैसे लोकांनी उचललेत. कारण का गरिबी एवढी देशामध्ये वाढत चाललेली आहे, महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं बोलत असताना मुंबईचे त्यांचे जे प्रमुख आहेत भाजपचे, ते मात्र 20-20 गाड्यांचा ताफा घेऊन इकडं तिकडं फिरत आहेत. म्हणजे आम्हाला सांगण्यासाठी ब्रह्मज्ञान आणि तिकडं मात्र कोरडा पाषाण अशी दुर्दैवाने त्या ठिकाणी परिस्थिती. पण आम्हाला असं कळलं आहे कदाचित भाजपच्या नेत्यांच्या गाड्या ह्या पाण्यावर चालतात आणि तेलाच्या बाबतीत सुद्धा तेल न वापरता पाण्याची फोडणी कशी द्यायची हे कदाचित त्यांचे मंत्री आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हे नक्कीच लोकांना शिकवतील असं आम्हाला वाटतं. दादा, एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राष्ट्रीय महामार्गाचे मार्गासंदर्भात खूप प्रश्न, म्हणजे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्याच जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कवडीमोल जमिनी ते स्वस्तात घेतात आणि परत राष्ट्रीय मार्ग ही गोपनीयता आहे, म्हणजे काकेत कळसा गावाला वळसा ह्या एक पद्धतीने, तर त्याबद्दल काय? तेव्हा समृद्धी महामार्ग जेव्हा झाला होता तिथं 2 वर्षाआधी अनेक अधिकारी व नेत्यांच्या जवळच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या शेतकऱ्याकडनं अतिशय कमी भावामध्ये. आणि मग जेव्हा तिथं रस्ता जाहीर झाला त्यानंतर मोठ्या चांगल्या भावामध्ये तिथं जमिनी परत एकदा घेण्यात आला. म्हणजे पैसा हा शेतकऱ्याला गेला नाही, मधल्या दलालांना गेला. आणि तशीच काहीतरी परिस्थिती आता जो शक्तीपीठ मार्ग बनवला जातोय, आता नाशिकचा तो भोंदूबाबा खरात
त्याचं आणि सोलापूरचं काय नातं तसं. त्या भोंदूबाबांनी तिथं शक्तीपीठ मार्गावर जमीन घेतली, 2 लाखाला घेतलेली जमीन. त्याची अपेक्षा होती की उद्या जाऊन करोड रुपयाला त्या ठिकाणी त्याला विकता येईल. मग या भोंदूबाबाला सांगितलं कुणी? मग या भोंदूबाबासारख्या लोकांना आणि जे अधिकारी आहेत, नाहीतर राजकीय नेते आहेत, नाहीतर इतर लोक जे शासनाची संलग्न आहेत, यांना कसं कळतं की रस्ता कुठून त्या ठिकाणी जातोय? या सगळ्या गोष्टी एका भ्रष्टाचाराचा एक भाग आहे असं आमचं मत आहे. नीट परीक्षा रद्द झाली त्याच्याबद्दल काय? 24 लाख मुलं नीट परीक्षेसाठी बसत असतात, 1 लाख जागा असतात. सामान्य परिवारातली मुलं कष्ट करून वर्षभर परवडत नसताना सुद्धा महागडे क्लासेस लावून शिक्षण घेत असताना अपेक्षा असते की चला नीटची परीक्षा आपण देऊ शकतो, आईवडिलांचं आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल. आणि हे होत असताना 2024ला सुद्धा नीटच्या बाबतीत पेपर फुटला. आणि यंदासुद्धा आपण जर बघितलं तर 280 जे काही प्रश्न होतले त्यातले गेस्ट पेपरमध्ये, म्हणजे जो काही आपला अभ्यासासाठी पेपर काढला जातो, 180 प्रश्न त्यातून निघाले, म्हणजे पेपर फुटलाच. याच्यामध्ये जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आणि याच्यामुळे जे सामान्य लोकांच्या मुलांचे जे भवितव्य अडचणीत येतं, त्यामुळे कुठं ना कुठेतरी कारवाई करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पेपर कॅन्सल झाला असेल, पण याच्यामागे कोण जबाबदार आहे? त्यांना धरा आणि अशी शिक्षा करा की उद्या धाडस नाही झालं पाहिजे या लोकांचं मुलांच्या भवितव्यासाठी भवितव्याबरोबर खेळण्याचं. दादा, जामखेडकरांच्या आशा खूप तुमच्यावर आहेत. खूप मोठा प्रश्न आहे की जामखेडमध्ये अतिक्रमण आणि राष्ट्रीय मार्ग होण्यासाठी सबब असतील, परंतु तुम्ही कर्जत जामखेडचे एक लोकप्रतिनिधी आहात, तर तुम्ही त्यासाठी काय करणार? नाही, माझे विरोधक जे आहेत राम शिंदे सर, हे इंदोरचं जे काय तिथं अतिक्रमण आहे गुंडांचं काढण्यासाठी इंदोरला गेले होते. एका गुंडाबरोबर फोटो काढला, प्रसिद्ध केला, दाखवण्याचा प्रयत्न केला की बाबा मी गुंडाबरोबर आहे. त्याच्याचबरोबर याच्या आधी काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल, एका गुंडाला पासपोर्ट देण्यासाठी त्यांनी मदत केली, म्हणजे त्या पासपोर्टच्या मध्ये जे अतिक्रमण आहे ते त्यांनी काढून दिलं. याच्यात हे मात्र नेते व्यस्त आहेत. त्यात विमानाने जातात, हेलिकॉप्टरने जातात. आता त्यांची अडचणच झाली, कारण मोदी साहेबांनी सांगितलं विमानात जाऊ नका, आता जमिनीवर यावं लागेल. ठीक आहे, त्यांना त्यांच्या मोठ्या जे कोणी व्यावसायिक आहेत, मोठे गुंड आहेत, त्यांना पडलंय. खरं पदाचा वापर हा विकासासाठी करणं महत्त्वाचं आहे. अपेक्षा आहे की या मतदारसंघामध्ये खूप मोठी कामं त्या ठिकाणी मंजूर होऊन येतील, पण तसं काय होताना दिसत नाही. मिरवामिरवी दुसऱ्याच बाजूला त्या ठिकाणी होते. पण हा जो नॅशनल हायवे आहे त्या बाबतीत आदरणीय गडकरी साहेबांची पाठपुरावा करून त्या काळामध्ये मी तो मार्ग तिथं आणला होता. त्यानंतर कामही बऱ्यापैकी तिथं झालं. पण मग काही जी कामं राहिलेली आहेत, खास करून जामखेड शहरातली, ती जर राहिली असतील तर काही जे मोठे व्यावसायिक आहेत ते आमच्या विरोधकाचे, म्हणजे राम शिंदे सरांचे मित्र असल्यामुळे त्यांना कुठंतरी पाठबळ द्यावं आणि त्यांना अडचण येऊ नये म्हणून अख्ख्या तालुक्याला वेटेस धरलंय आमच्या विरोधकाली, असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय करणार? आत्तापर्यंत करतच आलो आहे ना. आत्तापर्यंत जो रस्ता झाला आहे थोडी सभापतीमुळे झालेला आहे, तो आम्हीच पुढाकार घेऊन लोकांशी चर्चा करून वाईट कसं करता येईल यासाठी झालेला आहे. आता इथं अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे की मला सांगितल्याशिवाय रस्ता तिथं करायचा नाही, आणि म्हणून हा रस्ता अनेक दिवस तिथं रखडलेला आहे. पद आहे ना, मग पदाचा वापर जरा विकासासाठी करा. कधी करताना तिथं बघितलं आहे का आपण? नको त्या गोष्टी या पदाच्या माध्यमातून तिथं केल्या जातं. पण या मतदारसंघामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांना या पदाचा आत्तापर्यंत तरी कुठेही वापर झालेला नाही. आणि नगर परिषदेचा कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट हा कोणाकडे आहे, कोण त्यातून काय मलिदा खाते, हे जरा लोकांना जर कळलं तर बरं राहील. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.